प्रशांत भाऊ कोल्हापूरला शिफ्ट झालेत. तुम्हाला माहीत नाही ना प्रशांत भाऊ कोण? तर प्रशांत भाऊ म्हणजे मी ज्यांच्याकडं कटिंग करायला जायचो. कोल्हापूरला शिफ्ट झालेत 1 महिन्यापूर्वी. आज कळालं मला. कॉल केला होता मी त्यांना सकाळी म्हणलं, "आहेत का दुकानी?" यायला लागलो होतो. त्यांनी म्हणले, "सर कोल्हापूरला शिफ्ट झालोय मी." लई वाईट वाटलं मला माहिती आहे का? कारण तुम्हाला मुलींना मुलींना हे रिलेट करणार नाही, पण मुलं रिलेट करतील, की हे बघा एक वेव्हलेंथ मॅच होती माहिती आहे का? त्यांना मी फक्त पहिल्या 2 वेळेस एक्सप्लेन केलं होतं, की कसं कट करायचे. बाकी फक्त जाऊन बसायचं आणि नंतर त्यांचं त्यांनी कटिंग करायचे. एवढं वेव्हलेंथ मॅच होती. प्लेलिस्ट त्यांची आणि माझी सेम आहे माहिती आहे का? ही माझी शोची प्लेलिस्ट आहे. आँख है भरी भरी और तुम मुस्कुराने की बात करते हो, जरा तस्वीर से तू निकल के सामने आ. प्लेलिस्ट मॅच झालती राव. परत मी दुसऱ्या दुकानात गेलो. त्यांना एक्सप्लेन केलं, की म्हणलं कशी कटिंग करायची, काय करायचं. डोळ्यात तुरटी टाकली माहिती आहे का त्यांनी शेवटी. डोळे लई स्वच्छ झाले माझे. मुलं फार सिंपल असतात तुम्हाला सांगतो मी. अर्धे पोरं जे रिलेशनशिपमध्ये आहेत, चांगलं चालू आहे त्यांचं तर काही नाही. पण जे अर्धे आहेत, टॉक्सिक रिलेशनशिप आहे. त्यांनी फक्त ब्रेकअप ह्याच्यामुळं करणं झालेत, की भाई परत हिच्यासोबत ब्रेकअप केलं. परत दुसरी जी कोण आयुष्यात येईल तिला एक्सप्लेन करावं लागेल, की माझा स्वभाव असा आहे, मला हे हॉबीज आहेत, मला हे आवडत नाही आणि हे ते आणि ते. ते एक्सप्लेन करायला नको लागायला. परत वेव्हलेंथ मॅच करायला वेळ लागते म्हणून लोकं टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये सहन करतात. बाकी काहीच कारण नाही. मुलींचंही सेम असेल मला माहीत नाही. धन्यवाद. बाकी काही नाही.